साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मध्य रेल्वेने आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त टाटा स्मृती रुग्णालयामधून कर्करोगग्रस्त मुलासाठी हेरिटेज म्युझियम टूर आयोजित केली। मध्य रेल्वेने आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील आपल्या हेरिटेज म्युझियमचे दरवाजे टाटा स्मृती रुग्णालयामधून कर्करोगाशी झुंजणाऱ्या 29 तरुण योद्धांसाठी खुले केले। या विशेष मार्गदर्शित सहलीचा उद्देश मुलांना आनंद आणि प्रेरणा देणे, त्यांना एक स्मरणीय आणि शैक्षणिक अनुभव प्रदान करणे हा आहे। मध्य रेल्वेच्या आमंत्रणावरून 8 वर्ष ते 14 वर्ष वयोगटातील सर्व कर्करोगावर उपचार घेत असलेल्या मुलांना भारतीय रेल्वेच्या समृद्ध वारसा आणि इतिहासाची ओळख करून देण्यात आली। झेवियर संग्रहालय मार्गदर्शक यांनी आकर्षक कथा आणि प्रदर्शनातील कलाकृतीबद्दल आकर्षक तथ्यांसह मुलांना मोहित केले। जिज्ञासू तरुण अभ्यागतांनी उत्साहाने सहभाग घेतला, असंख्य प्रश्न विचारले आणि रेल्वेच्या ऐतिहासिक खजिन्यात खूप रस दाखवला। मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयाने प्रथमच टाटा स्मृती रुग्णालयामधील मुलांना आपला समृद्ध इतिहास आणि वारसा दाखविण्यासाठी या संस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते। डॉक्टर स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वेचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी AK जैन यांनी मुलांना त्यांच्या भेटीच्या स्मरणार्थ स्मृतिचिन्ह दिले। त्यांच्यासोबत संतोष शेरवाडे, उपप्रशासकीय अधिकारी आणि सौ स्वाती म्हात्रे, जनसंपर्क अधिकारी संपूर्ण भेटीदरम्यान मुलासोबत होते। या धाडसी मुलाचे यजमानपद मिळवल्याबद्दल मध्य रेल्वेला गौरव वाटतो आणि या भेटीमुळे त्यांना एक रोमांचक आणि अभ्यासपूर्ण अनुभव मिळेल अशी आशा आहे। यासारख्या घटनांमुळे मध्य रेल्वेची सामूहिक सहभागाची बांधिलकी देखील अधोरेखित होते।